आज ना 1200 रुपयाचं नुकसान झालं. ते का झालं तुम्हाला सांगते. तर आज संध्याकाळचा व्हिडिओ मी बनवत होते. मग ट्रायपॉडला मोबाईल अडकवला होता. ते बरोबर मोबाईल पडला. मग ते कॅमेरा फुटला. मग आता कसं बनवायचं, व्हिडिओचं वांदं होतं म्हणून पहिल्यांदा मोबाईलच्या दुकानात गेलं. मग गेल्यानंतर तिने म्हणले डिस्प्ले बदलावं लागणार. मग तिने म्हटले ठीक आहे बदला, किती खर्च येईल. म्हणजे 1200 रुपये. अरे बापरे म्हटलं 1200 रुपये, पण कामाची वस्तू आहे, लागणार तर आहे. म्हणून आम्ही लगेच ते बदलून घेतलं. मग घरी आले, सगळं सामान वगैरे काढून घेतलं. की येता येता चिकन घेऊन आले होते, ते चिकन काढून घेतलं. आई म्हणली मला चहा पाहिजे. त्यांना चहा ठेवला. त्यांना म्हटलं थांबा 5-10 मिनटं तुम्हाला चहा देते, मगच मी स्वयंपाक करायला घेते. लगेच इकडं दूध वगैरे गरम करायला ठेवलं आणि इकडं आईला चहा गाळून चहा दिला पहिल्यांदा. मग चहा द्यायला गेल्यावर आई म्हणली मला बिस्किट पण पाहिजे. मग म्हटलं पिशवी धरा, त्याच्यामध्ये असेल तर घ्या आणि नसेल तर नाही आहे. कारण की मुलांनी सगळं संपवलं आहे का बघा, मी काही बघितलेलं नव्हतं. मग इथं चिकन आहे ना स्वच्छ 2-3 पाण्यानं धुवून घेतलं. हळद, मीठ आणि टॅमॅटो वगैरे घालून शिजवून घेतलं. मग सगळं शिजवून ते चिकन शिजून मी बाहेर आले. कांदा, लसूण, अद्रक वगैरे घेऊन बाहेरच आले. आईसोबत गप्पा मारत तेवढं सगळं मी नीट केलं. मग नंतर सगळं मिक्सरला लावून घेतला. नंतर फोडणी द्यायला घेतलं. चिकन पण अजून शिजत होतं. चिकन एकदम मऊ शिजवल्याशिवाय फोडणी देऊ वाटत नाही आणि तिची टेस्ट पण लागत नाही. छान त्याला शिजवून घेतलं. त्याची प्युरी मसाल्याची प्युरी वगैरे बनवून घेतलं. तोपर्यंत तिकडं चिकन बी शिजलं आणि इकडं मसाला पण झाला माझा. म्हटलं आता फोडणी द्यायला तयार. पहिल्यांदा कांदा वगैरे परतून घेतला. आणि ही जी फुल म्हणजे रेसिपी पाहिजे असेल तर मला नक्की कमेंटद्वारे सांगा. आणि चिकन कसं झाले ते नक्की कमेंटद्वारे सांगा. तर इथे चिकन बनवलं. किचन कट्टा वगैरे साफ केला आणि मस्त असं चिकन दिसत होतं. आणि तुम्हाला चिकनची भाजी कुणाकुणाला आवडते ते पण नक्की कमेंटद्वारे सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि इथं कोथिंबीर वगैरे घातलं. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. चला बाय.